सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच हिरज येथील रेशीम भवनात रेशीम कोशांचा लिलाव सुरू झाला असून पहिल्याच दिवशी 2 क्विंटल रेशीम कोशांची विक्री झाली। या लिलावात रेशीम कोशांना प्रति किलो 780 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला। राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभाग आणि श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे। लिलावाच्या उद्घाटनप्रसंगी बाजार समितीचे सभापती दिलीप माने, रेशीम विभागाचे अधिकारी तसेच विविध जिल्ह्यांतील शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते। सभापती दिलीप माने यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी शेतीसोबत रेशीम उत्पादनाकडे वळल्यास हा उत्तम शेतीपूरक व्यवसाय ठरू शकतो। बाजार समितीच्या माध्यमातून या उद्योगाला अधिक बळ देण्याचा प्रयत्न केला जाईल। सांगलीवरून आल्यावर त्यांनी सोडत नसतील। काय घेऊ द्या की 55 रुपये 755 700 ना 60 रुपये 760 रुपये 660 65 रुपये 70 रुपये 670 670 70 रुपये 75 रुपये 675 रुपये 80 रुपये 80 रुपये 85 रुपये 85 रुपये 85 रुपये एक नंबर माल विरोधला एक नंबर माल आलाय 90 रुपये 90 रुपये 90 रुपये 700 रुपये 700 रुपये 700 रुपये देशात भाव चांगला चाललाय। देशातला माल इकडे येते सगळा। चला हे माझं चाललेलं आहे। ₹710 ₹715 ₹20 ₹720 ₹720 अपेक्षा 800 ची आमची 25 रुपये 730 रुपये 35 रुपये 40 रुपये 750 रुपये 60 रुपये 770 रुपये 75 रुपये शेतकरी कुठे आहे? 70 रुपये 80 रुपये एक नंबर माल आहे। पंढरपूरचा हवामान खात्यातला चांगला माल आहे। पंढरपूरचं हवामान चांगलं आहे। रेशमला चांगला माल निघत आहे। 70 रुपये 770 रुपये 80 रुपये 80 रुपये 1 2 3 780 रुपये फायनल। धन्यवाद शेतकरी बांधवांना।